विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झालेत आणि या विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा मात्र पराभव झालाय। भाजपचे 5ही उमेदवार निवडून आलेत। शिंदे गटाचे 2, अजित पवारांचे 2 आमदार निवडून आले, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आलेत, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय। विधान परिषद निवडणुकाबाबत महाविकास आघाडीने केलेल्या वल्गना खोट्या ठरलेल्या आहेत। महायुतीची मतं तर मिळालीच, महाविकास आघाडीची मतं मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। आपण बघतोय महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले। खरं म्हणजे महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता, परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो, आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा 9 उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं, परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे।